उद्धव ठाकरे यांचा आजपासून 2 दिवस रायगड दौरा असणार आहे आणि त्याची सुरुवात पेन मतदारसंघांपासून होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिशिर धारकर आहेत। त्यांनी काही महिन्यापूर्वी ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांच्याच मतदारसंघामध्ये जो आहे तो आज उद्धव ठाकरे यांची सभा होते। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आजपासून उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतो। एकूण रायगडमध्ये जे आहेत ते 2 दिवसामध्ये 6 सभा पार पडणार आहेत। कशा पद्धतीने तयारी आहे, काय सांगाल त्याबद्दल? कार्यकर्त्यांची तयारी जोरात आहे। लोकही वाट पाहत आहेत, पक्षप्रमुख कधी येत आहेत, मतदार वाट पाहत आहेत आणि निश्चितच त्यांचं स्वागत जय्यत होणार आहे सगळ्या ठिकाणी। ही जरा एकदम जाहीर सभा जरी मोठी नसली तरी एक संपर्क दौऱ्यामध्ये ही सभामध्ये थोडंसं रूपांतर होतं आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रत्येकाला आमच्याबरोबर आज असालच आज आणि उद्याला, तेव्हा तुम्हाला निश्चित दिसेल कुठल्या प्रकारचं स्वागत ही रायगडची जनता आमच्या पक्षप्रमुखांचं करते। लोकसभेची तयारी जी आहे ती तयारी केली जाते। संभाव्य उमेदवार म्हणून आनंद गीते यांची तयारी देखील सुरू आहे। तर या दृष्टीने कशा पद्धतीने तयारी असेल किंवा या दृष्टीने संपर्क कसा असेल? आता इकडे इंडिया आघाडीमधले मेन म्हणजे 3 पक्ष आहेत। एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एक शेका पक्ष आहे आणि एक काँग्रेस पक्ष, आणि बाकीचे जे संलग्न बाकीचे छोटे मोठे पक्ष असतील तेही त्याच्यामध्ये आहेत। तयारी आता प्रत्येक इलेक्शन आलं की प्रत्येक आपापला माणूस तयारीला लागतो। परवाच इंडिया आघाडीसुद्धा मुंबईला सुद्धा मीटिंग झालेली आहे। त्याबद्दल त्याच्यामुळे सगळ्याजण आता एकमेक आता कामाला लागतील। कदाचित विरोधी पक्षसुद्धा सत्तारूढ पक्षसुद्धा मिटिंगांना सुरुवात करेल, पण इंडिया आघाडीने पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे आणि ती सुरुवात आता पेण कसणं सुरुवात केलेली आहे। शेतकरी असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना याच्या अगोदर कधी रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर यावं लागलं नाही। आता ते येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो। हो ना, उद्धव साहेबांना यायला लागलं नाही कारण तुम्ही बरीच मंडळी होतात तिकडे बरोबर, तुम्ही त्यांना सोडून घेतलात। तुम्ही घरभेदी आहात, तुम्ही घरभेदी आहात। आता घरभेदी झाल्यानंतर मग बाकीच्यांना गोळा करून उद्धव साहेब निश्चित लोकांशी संपर्क साधणार आहेत आणि त्यांचे विचार जे आहेत ते लोकांसमोर देणार आहेत आणि त्याच्यातनं मग रायगडची जनता ठरवेल की कोणाला निवडून आणायचं। पण आम्हाला खात्री आहे गीते साहेबांची यावेळेला सीट तर निश्चित आम्ही आत्ताच जाहीर करतो आलेली आहे। फक्त किती फरकाने यायची ही फक्त जनतेने फक्त ठरवायचं आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की दौऱ्याला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते। सभा ज्या आहेत त्या 6 सभा 2 दिवसांमध्ये होणार आहेत। आनंद गीते आमचे उमेदवार असणार आहेत। आम्ही त्यांना आत्ताच विजयी घोषित करतोय, परंतु मतांचा फरक किती असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ते शिशिर धारकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रोहन सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, पेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।